काय वाटतं खय येईल असं बघा. रिसॉर्ट तर मग एक नंबर असा आणि ह्या रिसॉर्ट एकदम समुद्र किनारी लागून असा म्हणून तुमका दाखवते. मजा येईल ना. नाव सांगितल्यावरती नाव सांगूची पण गरज नाही, आधीच ओळखलं असणार. गोव्यात येला असं आपण. चला सांगतोय तुमका. नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव, कोकणासाठी काय पण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो. लय भारी वाटतं ना आजूबाजू बघितलं असतं. बघा काय बोलू, ह्या जागा ज्या आहेत ना, आपण नुसते भटकंत सध्या भटकंतीवरती असं चॅनलचं नाव पण बदलून भटकंती ठेवू काय होता असं वाटतं. कारण मी एवढं फिरतोय ना, तर मग बरेच कमी लोक फिरत असतील एवढी. आता मी माझ्या कामान फिरतोय बरा ठीक आहे, पण मग असू दे. तरी पण काय की आता गोव्यात दिला आणि गोव्यात गेल्यानंतर जर व्हिडिओ केला नाही तर मग चालत कसा. रिसॉर्ट तर एवढा मस्त आहे ना, खरोखर खूप छान रिसॉर्ट असा. आणि समुद्राच्या बाजूक लागून असा, समुद्रांचा नुसतं खळखळाट येता जो आवाज, त्या आवाजान मन अगदी मस्त प्रफुल्लित झाला. समजला असत तुमका. चला पुढे पण दाखवत आहे, पण मग तोवर ह्यो प्रयत्न असा तुमच्यापर्यंत आणण्याचा. तो जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. आणि हो, माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूचा असेल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा. चला, आणि अजून एक चांगली गोष्ट दाखवतोय बघा, आणि नंतर सांगताय. गाडा होता ना माझा, रोलेक्स होता, त्या गेला होता मेंटेनन्ससाठी गेल्यानंतर तब्बल 3.5-4 महिन्यानंतर मग त्या हिला पुन्हा हातात तापून तुमका दाखवतोय. तर ह्या असा रोलेक्स गोल्ड प्लेटेड असा, आणि एका नाही बोलून तरी पण 10-12 वर्ष होत आली. 10-12 वर्ष ह्या गाड्या माझ्या हातात असा. आणि हे नी एक ब्रँड असा, ह्यो मोठो ब्रँड. कॉन्फिडन्स लेवल तर एकदम हाय होता ह्याच्याने. मी आता एवढ्या वर्षापासून वापरतोय हे. चला, अरे पण बऱ्याच गोष्टी असत. तर मग आता त्या गोष्टीमधली एक गोष्ट ही तुम्हाला दाखवत आहे की आता आपण जे रिसॉर्ट जे इलाव ना, तर मग त्या रिसॉर्टची खासियत काय. नाव सांगूची काही गरज नाही, कारण आता स्वतःच मोठा असा रिसॉर्ट. तरी देखील आपण रिसॉर्टच्या आजूबाजूचा परिसर बघून गेला काय कसं असं. पण मग एवढा मन प्रसन्न झाला ना, ह्या एकदम सुंदर हवा, बॅकवॉटर असा, बॅकवॉटर काय ना ते पण दाखवत आहे. बाकी सगळ्या गोष्टी तुमका दाखवत आहे, तोपर्यंत मजा घेऊ. या बाजून इलेली एक नदी असा, समोर ह्याचा अजून एक रिसॉर्ट असा. तर आपण समोर रिसॉर्ट आणि बरेच रिसॉर्ट असतात थंयसर. या बाजूने पण एक बॅकवॉटर असा, इकडून इलेली नदी, आणि ह्यो पूर्ण समुद्र असा ह्या बाजू. हो बघा, तर पूर्ण समुद्र असा ह्या बाजू. आणि हायतर फेरी बोट असा. त्या फेरी बोटच्या जवळपास जाऊया ना आपण, दाखवतो तुमका फेरी बोट पण काय आहे ती. तर या रिसॉर्टच्या आजूबाजू नुसती ग्रीनरी असा, म्हणजे छान मेंटेन केलेला गार्डन असा. हे बघा, खूपच छान मेंटेन केलेला गार्डन असा. फर्स्ट फ्लोअर वगैरे तिकडे असा, स्विमिंग पूल असा थंयसर. फर्स्ट फ्लोअरवरती पण रिसॉर्ट खूप चांगला असा. एका सेफ्टी वॉल म्हणून हैसर हे टाकलेले असत. रिसॉर्ट भरपूर मोठा असा, तरी पण इतकी करता फेरी बोट दिसली. फेरी बोट हैसरनच असा. हैसर घेतल्यान रिटर्न पुढे समुद्र असा ह्या बाजू, आणि फेरी बोट रिटर्न घेतल्यान आता फेरी बोट असती फिरत जातली तकडे.
ह्यो जो आवाज आला त्या हा आवाजानं अगदी मन प्रसन्न झालं असं बघा. आणि चालली आता ती बॅकवॉटर सफारी. या बाजू यो बीच असा समोर जो दिसतो तो, आणि तो पुढेपर्यंत लागलेलो असा बीच. आता एकंदरीत हे सगळं बघून लय मजा येतात. आणि तो जो कॉर्नर असा तिकडे, या कॉर्नरला हे हैसर मस्त असतात ना. थंयसर ते कसिनो बोट्स असतात, मरीन कसिनोज बरेच असतात है ना. या रिसॉर्ट असा हैसर वरती पण पुढे या पण, आणि हे पण असे. निखिल क्रूजिंग, हां क्रूजिंग. चला या गोष्टी तर बऱ्याच झाला. माझंही सर काम होतं, आता मीटिंग झाला. मीटिंग झाल्यानंतर मग मी थांबलोय जरा वेळ. मग वाटलं की एक व्हिडिओ करूनच घेऊया. पण मग एकंदरीत ह्या जर रिसॉर्ट बघितला पूर्ण, तर रिसॉर्ट बघितल्यानंतर मग आपल्या समजत की ह्या रिसॉर्ट भरपूर मोठा असा, त्या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत असा. ते बघा तिकडे इकडची हिरवळ बघून अगदी मनात शांती झाली. सगळीकडे असत नारळ. त्या समुद्राचा जो हैसर आवाज असा खळखळट, तर तो हैसरना सोडून काही लांब जाऊची अशी गरज पण वाटत नाही. ती बोट निघाली बघा हैसरना. ही फेरी बोट असा जी हैसरना फेरी मारून येतली आता. खूपच छान. समुद्राच्या या लाटांचा जो आवाज असा, अगदी मन मोकळे बना. जो समुद्र अगदी खळखळत असा, एवढं स्वच्छंदपणे हसणार यो समुद्र माणसाक नेहमी हसत राहण्याचा संदेश देतात. माणूसच असा की जो प्रत्येक गोष्टीत गुंफलेलो असता. म्हणजे अगदी एखाद्या कुठल्या गोष्टीत जर तो रंगलो किंवा जर का बिझी झालो, तर मग तो त्या गोष्टीत एवढं बिझी होता की आजूबाजू लक्ष पण देत नाही. तसं निसर्गाचे नियम नाही. निसर्गाचे नियम काय, समुद्र यो स्वतःच्या खुशीत कधीच कुठल्याच प्रकारची घाण ठेवत नाही. समुद्र आतमध्ये कधी घाण तुमका दिसलो नाही दिसत. तर तो त्याची जी काही घाण असताना
गोष्टी दरवेळेस बाहेर फेकून देता आणि स्वतः अगदी निर्मळ राहता. तसंच माणसाचं मन असो कोया, माणसाच्या मनात जे द्वेष असतात, ज्या सूड भावना असतात किंवा इतर काही गोष्टी असतील त्या सगळ्या सोडून माणसानं स्वतःचं मन निर्मळ ठेवून एकंदरीत मानवतेचो धर्म नी म्हणजेच जोपासूक होयो, एकमेकांका मदत करूक होयो, पडत्या काळात लोकांका मदत करूक होई, जेका मदतीची गरज आहे तेका खरोखर मदत करूक होई, जाणून घेवा आणि तेका मदत करा, ह्याच चांगला असा. चला तर मग मित्रांनो, मी आता हैसरना चलतोय म्हणून मग व्हिडिओ हैसर संपवतोय. तर मग आपला काय रोजचा सांगणं, रोजचा मागणं आणि रोजचा करायला. माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, माका जर इंस्टाग्राम आय डीक फॉलो करूचा असा तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आय डीक पण फॉलो करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घेवा. बाय बाय. स्टे 2 तिघांसाठी चांगलं आहे. ग्लास मिरर